आणि बेकायदेशीर नर्सिंग होमच्या बाबतीमध्ये शासनाची भूमिका काय आहे असा त्यांचा प्रमुख प्रश्न आहे। महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम 1949, नोंदणी अधिनियम 2021, कलम 5, कलम 9 यानुसार खरं तर चित्राताईंनी जे सांगितलं की हा दोन विभागांचा प्रश्न आहे। महानगरपालिकेतला जो प्रश्न आहे त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार जरी महानगरपालिकेला असले तर ते दंडापुरते मर्यादित आहेत, परंतु याच्यावर खरी कारवाई जर करायची असेल तर याला आरोग्य विभागाला आपल्यासोबत घ्यावं लागेल। आणि म्हणून हायकोर्टाने देखील काही डिसिजन दिलेले आहेत। सन्माननीय चित्राताईंनी जो प्रश्न विचारला की किती नर्सिंग होमवर आजपर्यंत कारवाई झालेली आहे, किती नोंदणीकृत नर्सिंग होम ही मुंबईमध्ये आहेत, तर 1371 नोंदणीकृत नर्सिंग होम ही मुंबईमध्ये आहेत आणि 35 नर्सिंग होमवर कारवाई करण्यात आलेली आहे। पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल, जी बोगस नर्सिंग होम सुरू आहेत त्या बाबतीमध्ये देखील हायकोर्टानं स्पष्ट असं म्हटलेलं आहे की याच्याबाबत महानगरपालिका किंवा संबंधित यंत्रणा यांनी तातडीनं कारवाई केली पाहिजे। आणि म्हणून सन्मान्य सदस्य चित्राताईंची जी प्रमुख मागणी आहे की कुठेतरी टास्क फोर्स निर्माण केला पाहिजे, एक समिती गठीत केली पाहिजे। आणि म्हणून नगरविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या दोघांच्या प्रमुख हे दोन्ही प्रमुख असतील या समितीचे, आणि हे दोघेही प्रमुख महाराष्ट्रातला आणि मुंबईतल्या नर्सिंग होमचा आढावा घेतील, जी अनधिकृत आहेत त्याच्यावर कारवाई करतील आणि पूर्ण जो महाराष्ट्राच्या नर्सिंग होमचा अहवाल आहे तो पुढच्या अधिवेशनाला आपल्या पटलावर ठेवतील।